आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया झाडू संताची मार्ग आडराणे भरले जग उचिष्टाचा भाग शेष उरला तो शिव अर्थ लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने विषय लोभी म्हणे साधन ही बुडविली झाडू संताचे मार्ग आडराणे भरले जग उचिष्टाचा भाग शेष उरला तो शिव पिटू भक्तीचा डांगोरा कळीकळाशी तरारा तुका म्हणे करा जय जयकार आनंदे झाडू संताचे मार्ग आडराणे भरले जग उचिष्टाचा भाग शेष उरला तो शिव विठ्ठल आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संताचे मार्ग आडराणे भरले जग उचिष्टाचा भाग शेष उरला तो शिव प्रस्तुत स्थळी प्रस्तुत प्रसंगी निवडलेला भंग महान संत श्रेष्ठ देवनिवासी वैराग्याचे महामेरू महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबरा यांचा चार चरणाचा स्वतःची ओळख करून देतात येण्याचं कारण सांगतात आणि कारणास्तव आनंद कसा भोगायचा त्याचंही वर्णन तुकोबराच्या अभंगात करतात स्वतःची ओळख करून देतात आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया एवढ्यासाठी जे ऋषी मुनी बोललेत ते तुमच्यापर्यंत जसंच्या तसं सत्य पोहोचवण्यासाठी आम्ही आलोत काय करायचं येऊन झाडू संतांचे मार्ग आडराणे भरले जग उचिष्टाचा भाग शेष उरला तो शिव आडराणे जग जातायत म्हणून मार्ग झाडण्यासाठी आलोय जे शेष संतांचं उरलेले आहेत ते सेवन करण्यासाठी आम्ही आलो अजून काय कारणाने येतं अर्थ लोपली पुराणे नाश केला शब्दज्ञाने विषय लोपी म्हणे साधन ही बुडविली काय येण्याचं कारण आहे तर मूळ कारण तिसऱ्या चरणात अर्थ लोपली पुराणे नाश केला शब्दज्ञाने विषय लोभी म्हणे साधने ही बुडविली झाडू संतांचे मार्ग आडराणे भरले जग उचिष्टाचा भाग शेष उरला तो शिव पिटू भक्तीचा डांगोरा येण्याचं कारण भक्तीचा डांगोरा पिटवायचा कळी काळाशी दरारा तुका म्हणे करा जय जयकार आनंद पांडुरंगा करू प्रथमा पांडुरंगा करू प्रथमा पांडुरंगा करू प्रथमा पांडुरंगा करू प्रथमा नमः उतरे चरण करवासिया उतरे बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रे
समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडू. जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण. हे चिवंदू श्री चरण श्री गुरूंचे. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मधुदावया सुबटा. शिवभोळा चक्रवर्ती त्यांचे पाय माझे चित्ती. वाचे वदता शिवनाम त्याण बाधी क्रोध काम. मस्तक हे पाया वारकरी संताच्या. वारकरी संताच्या. वारकरी संताला मस्तक हे पायावर. वारकरी संताच्या. वारकरी संताच्या. वारकरी संताच्या. मस्तक हे पायावर. या वारकरी संताच्या. या वारकरी संताच्या. या वारकरी संताच्या. जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या चरणावर मस्तक ठेवण्यासाठी आहे. मस्तक ही पायावरी या वारकरी संतांच्या. जगद्गुरु तुकोबाराय आपलं येण्याचं मूळ स्थान सांगतात. आम्ही कुठून आलो. संत हे मला वाटतं वैकुंठवासी असतात. वैकुंठात राहतात आणि गरज पडेल समाजाला. या मृत्यू लोकातलं चक्र जेव्हा विरुद्ध दिशेला फिरत जाईल तेव्हाच मला वाटतं संतांची या ठिकाणी नेमणूक होते आणि संत होऊन या पृथ्वी तलावर येतात. वैकुंठातून आले तुकोबाराय. आम्ही वैकुंठवासी. वैकुंठात कोण जातात? जे विष्णूचे सेवक आहेत ते वैकुंठात. आणि मला वाटतं वारकरी हे सगळे कोणाचे सेवक आहेत? विष्णूचे सेवक. आणि विष्णू म्हणलं की वैष्णव आले. आणि वैष्णव आले की वैष्णवांचा धर्म त्या ठिकाणी आलेला आहे. वैष्णवांचा धर्म त्या ठिकाणी आलेला आहे. काय वैष्णवांचा धर्म? विष्णुमय जग वेद वेद ब्रह्म मंगल. वेद वेद ब्रह्म जेव्हा जग विष्णुमय होतोय भेदाभेद भ्रमाचा काय होतोय? अमंगलत्व समजलं जातं. भेदालाच महत्व दिलं जातं. आज मला वाटतं समाजामध्ये भेद कसा पाडता येईल हे मला वाटतं इतिपासून अंत्यपर्यंत व्यवस्था करतात लोक. सगळ्याच क्षेत्रातले भेद कसा पाडता येईल आणि आपला स्वार्थासाठी लाभ कसा घेता येईल एवढाच फक्त विषय आहे. कारण समाजात दुभंगल्याशिवाय यांचं काही चालत नाही. आणि हे तुकोबारायला मान्य नाही. हे वैष्णव धर्माला मान्य नाही. ज्यांनी गळ्यात माळा घातलेल्या आहेत. माळकरी म्हणजे कोण आला? वैष्णव आला. माळकरी म्हणजे वैष्णव आहे. आणि काय माळेची अवस्था? मला वाटतं माळ घातली की आपण कोणाशी लग्न लावतो? पांडुरंगाशी लग्न लावतोय. आम्ही कोणाचे होतो? दास पंढरी रायाचे.
आम्ही त्याचं दास्यत्व स्वीकारतो. ज्यावेळेस माळ गळ्यात घातली तेव्हापासून दास्यत्व स्वीकारतोय. आणि जेव्हा दास्यत्व स्वीकारलं मला तेव्हा भगवान परमात्मा सुद्धा दासाची सेवा करण्याचा काय करतात, संकल्प करतात. दास्य करी दासाचे पुणे नसाहे तयाचे. काय गोड प्रमाण आहेत महाराज. भगवान परमात्मा दासाची सेवा करतोय म्हणजे इथं देव आणि भक्त हा भेद सुद्धा इथं संपतोय. देव आणि भक्त हा भेद संपून जातो. आणि असे जे महापुरुष असतात भेदरहित जीवन जगतात, अभेद तत्वाने जे जगतात, मला वाटतं त्यांनाच मुख्य स्थान प्राप्त होतं. तर ते कोणतं स्थान, वैकुंठ स्थान प्राप्त होतं. भेदरहित जीवन, अभेद तत्व. आणि म्हणून तुकोबारे सांगतात भेदाभेद भ्रम अमंगळ. भ्रम आहे अर्थानिशी सांगितलंय. भेदाभेद हा काय, भ्रम आहे. भ्रम म्हणजे काय, सत्य का सत्य, खरा का खोटा. आणि भ्रम खरा असतो का, भ्रम असतो. ज्ञानवर आहे ज्ञानेश्वरीत गोड सांगतात कवने एक भ्रमलेपणी मी चोरलो गा चोरलो म्हणी नाथिला छंदांत करणे घेऊन ठाके. जो नाहीच तो छंद अंतःकरणात घेणं म्हणजे भ्रम. मी देव आहेत, मी जीव आहेत, याच्या पुढे जाऊन सांगतो मी भूत आहे. आता नाही भूतबाधा कमी झाली, नाही तर पूर्वी भूतबाधा सुद्धा. आणि ज्याला भूतबाधा झाली ते काय म्हणायचे, मी कोण आहे. हा भ्रमच आहे ना. तसंच आज तुम्ही आम्ही सुद्धा भ्रमाचं निरसन झालं का भ्रम उत्तेजित झाला याचं लक्षण पाहिलं पाहिजे. आहे भक्ती क्षेत्रातले आपण सगळे, पण भ्रम आहे का भ्रमाचा नाश झाला. या भक्ती पंथात आल्यानंतर पहिल्यांदा काय व्हायला पाहिजे, भ्रमाचा नाश व्हायला पाहिजे. भ्रमरहित जीवन असलं पाहिजे, भ्रमच नाही. आणि मग मात्र विष्णुमय जग अभेद तत्व जेव्हा स्वीकारतात आणि याला जेव्हा या पुण्य स्वरूप अवस्थेत गती प्राप्त होते, असे जे महात्मा असतात त्यांचं स्थान वैकुंठात असतं. ज्याचा भ्रम गेला, ज्याचे विषय गेले, आशा मोह ममता सगळ्या संपून गेल्या, ते निर्विकार झालेले आहेत. आणि अशाच पुरुषांना स्थान कुठं असतं, वैकुंठी स्थान असतं. म्हणून तुकोबारे सांगतात. आणि वैकुंठात ते जातात, मला वाटतं ते अधिकाराने संत असतात. कोणी वैकुंठात जाऊ शकत नाही. मग काय संताची शक्ती, जीव जन्माला यावंच लागतं कर्मानुसार. संत येतात आणि देवाला आणावं लागतं. देवाला आणावं लागतं. संत होऊन येतात, त्यांना आणावं लागत नाही. ते प्रसन्न उदाहरण पाहून अवतारकारी स्वतः घेतात या ठिकाणी. म्हणून तुकोबारे सांगतात आम्ही वैकुंठवासी. कशासाठी आलो, याची कारणाशी. कोणत्या कारणासाठी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आमची परंपरा ऋषी मुनीची आहे. या भारत देशाची परंपरा ऋषी मुनीची आहे. सप्त ऋषी होऊन गेले. किती ऋषी होऊन गेले, सप्त ऋषी, 7 ऋषी होऊन गेले मोठी. त्या ऋषींच्या परंपरेने आम्ही चालतोय आज. म्हणूनच मला वाटतं प्रत्येकाला विचारलं जातं, हा गोड प्रमाण आहे साधू संतांचे, कोण ऋषी तुमची म्हणून. त्याचं ज्ञान असेल तर आपल्याला सांगता येईल. आणि तेही आम्ही लुप्त केलं. आता ऋषीची परंपराही नाही. मूळ ऋषीची परंपरा आहे. ही सगळी विश्व जे निर्माण केलं, भगवान ब्रह्मदेवाने जरी निर्माण केलं असलं, परमात्म्याने जरी ते निर्माण केलं असलं, तरी असे विभाग त्याचे प्रत्येकाला केले. आणि त्यानंतर सप्त ऋषीपर्यंत ते आलेले आहेत. प्रत्येक ऋषीला वाटून दिलेला भाग, कोणी कोणी काय काय करायचं.
प्रत्येकाला वाटून दिले आणि वाटून दिल्यानंतर त्या ऋषींचे जे नियम आहेत ते आज तागायत आपल्यावर आरूढ आहेत. ते नियम मोडता येत नाही आणि नियम मोडले की काय घडतं? पाप घडतं. पाप ऋषी मुनीच्या नियमाच्या विरुद्ध वागलं की काय घडतं? अधर्म घडतो, पाप घडतं. आणि हे पाप घडलं की मला वाटतं अधपती तो जीव झाल्याशिवाय राहत. अधपतन त्याला अटळलंय. हे होऊ नये, हे होऊ नये म्हणूनच तुकोबारायला तर सहन होत नाही. आपण प्रमाण म्हणतोय संत का अवतार घेतात? उदरया जन जड जीवा, उदरया जन जड जीवा, उदरया जन जड जीवा, उदरया जन जीवा, अवतार तुम्हा धरया करणा, अवतार तुम्हा धरया करणा, अवतार तुम्हा धरया करणा. जड जीवाचा उद्धार करण्यासाठी बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा. अगोदर कळवळा येतो त्यांना. तुम्ही आम्ही बुडतोय ना, आपण दुःखानं व्याप्त झालोत ना, हे वैकुंठ वैशांच्या संतांना कळवळा आहे. कस का होई दुःख भोगतात? दुःख आपण भोगतोय पण दुःख कुणाला होतं? संतांना होतं. महाराज किती काळ सहन करतील, शेवटी सहन करू शकत नाही. म्हणून उद्धारा या जड जीवा, जनजीवाचा जड जीवाचा उद्धार करण्यासाठी ते इथं येतात. आणि इथं आले की मग मात्र ते समाजासाठी हाडामासाचं पाणी करून ते समाजासाठी झिजतात. ब्रह्ममूर्ती संत जगी ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. म्हणजे कुणाला नाही, जे ब्रह्ममूर्ती असतात तेच वैकुंठात राहतात. म्हणून म्हणलंय ब्रह्ममूर्ती संत जगी अवतार. ब्रह्मस्वरूप आहेत ते. ब्रह्मस्वरूपता प्राप्त झाली आणि नंतर वैकुंठ प्राप्त झालं. पण वैकुंठातून या समाजाचं दुःख त्यांना सहन होत. जगाच्या उद्धारासाठी इथं आले आणि इथं आल्यानंतर दुसरं काहीच नाही त्यांच्या अंतःकरणात असतं. महाराज काहीही करू शकत नाही. तेच फक्त ते पहिल्या चरणात आम्ही वैकुंठ वासी, आम्ही वैकुंठ
वर्तन कसं असलं पाहिजे? हात जोडून विनंती आहे सगळ्यांना. खूप काही बोलल्यापेक्षा, खूप काही अवस्था दाखवल्यापेक्षा वर्तन सच्च पाहिजे. सच्चा वर्तन पाहिजे. सच्चा. लोक त्याला सच्चा मित्र म्हणतात. साच. तुम्ही कसे तुमच्या रूपाला नाही पाहतो, भगवान परमात्मा तुमचं वर्तन पाहतो. हे आपलं लक्षात नाही आलं लोकांच्या. कीर्तन म्हणजे गंमत म्हणतात लोक, किंवा काही करमणूक धरली लोकांनी. कीर्तन हे करमणूक नाही, कीर्तन हे उद्धाराचं साधन आहे. उद्धाराचं साधन आहे. आणि याच कीर्तनातून भगवान परमात्माची आपल्यावर प्रत्येकावर नजर त्याची आहे. एकच नजर आहे. याचं वर्तन कसं आहे? चांगली माणसं वाईट माणसं कशावर ठरवतात? चांगली माणसं आहेत, वाईट माणसं आहेत, ठरवता कशावरून? जर तुम्ही आम्ही हे ठरवतो तर देऊनच ठरवीत. साच भावे वर्ताया हे शिकवण्यासाठी आहे. आणि संत हे वर्तून दाखवतात. संत आचरण करून दाखवतात. ही संतांची महान भूमी आहे. हे संतांचं मुख्य वर्तन आहे. जगात तर जग वागतात, ते राहतात, पण काय करून दाखवतात? वर्तन करून दाखवतात. कसं वागावं माणसाने, या जगात कसं जगावं. वागावं म्हणल्यापेक्षा जगावं. कुत्रेही जगतात, पशुही जगतात. कोण जगत नाही? कोण जगत नाही? पण आपण कोण आहेत? मनुष्य आहेत. आपण माणसं आहोत. आपण, मला वाटतं माणसाने कशाप्रमाणे वागलं पाहिजे? विठ्ठल वर्तन अत्यंत महत्वाचं. साच भावे वर्ताया. आणि हे कोण शिकवतो तुम्हाला? वाटतं लहान लेकरू जन्माला आलं, त्याला बोलायला कोण शिकवतो? आई. जेवायला कोण शिकवतो? मला वाटतं शाळेत जरी पाठवलं तरी अक्षरे गिरवायला कोण शिकवतं? आई वडिलांपासूनच त्याला शिक्षण मिळतं. हे चार भीतीच्या आतलं आहे, मूल आणि आई. पण विश्वाचा जर मूळ विचार केला तर विश्वासाठी तुमची आमची आई कोण आहे? ज्ञानोबाला का म्हणतो आपण आई? ज्ञानोबाला आई का म्हणतात? ज्ञानोबाला माऊली का म्हणतात? ते जगात आचरण करून दाखवलं. आईचं हृदय आमच्या संतांचं हृदय आईच आहे. आणि आई सारखाच मला वाटतं आचरण आहे. जे खळांची व्यंकटी सांडो दुरितांचे तिमिर जाऊ, विश्व स्वधर्म सूर्य पाहू, जो जैवांशील तो तिला हो प्राणीजात. चार भिंतीतली माणसं तरी एवढा दूरदृष्टी ठेवतात का? आपल्याच लेकरावर आपण काय संस्कार करतोय आणि ती लेकरं कशी असावी? माता पिताला तरी वेळ आहे का बघायला? आमच्या संतांना तो वेळ आहे महाराज. झाडू म्हणून संत महात्मे सांगतात आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी. कोणत्या कारणासाठी? कारणास्तव कारण आहे. जन्म कशासाठी आहे? कारणासाठी जन्म आहे. कारणास्तव कारण आहे. आलो याची कारणाशी बोलिले ते ऋषी. आमच्या ऋषी मुनींनी जो आमच्यापर्यंत संदेश दिलेला आहे, ऋषी मुनींची जी वाणी आमच्यापर्यंत आलेली आहे, ती वाणी आचरणात आणायची, तरच आपलं हित होणार आहे. वेदाने जे आपल्याला नियम सांगितले ते वेदाच्या नियमात तुम्हाला जगायचंय. शास्त्राने जे सांगितलं शास्त्राच्या नियमात जगायचंय. पुराण जे सांगतात त्या पुराणाचं आचरण आपण करायचंय. पुराण कशासाठी? पुराण म्हणजे इतिहास आहे.
महापुरुषांचा इतिहास त्यात रेखाटलेला आहे. महापुरुषांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न करावा, साधूंच्या पावलावर पाऊल ठेवून प्रयत्न करावा. म्हणून तुकोबाराय सांगतात, आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साज भावे वर्ताया. कसं वर्तन करायचंय हात जोडून विनंती आहे. खाली येऊन सांगत नाही मी काही गोष्टी. सप्ताह खूप होतात, प्रत्येक विभागात सप्ताह आहे, पण हा हेतू आहे का हा प्रश्न लक्षात ठेवा. हेतू काय? सप्ताहाचा हेतू स्पर्धा आहे का? सप्ताहाचा हेतू पद नाही. सप्ताहाचा हेतू काय? भगवंत नामाची चळवळ आहे. सप्ताह म्हणजे नाम प्रत्येकापर्यंत पोहोचायचंय. नाम पोहोचलं तेव्हा मला वाटतं मुखानं नाम घेतलं की मुख पवित्र होत, अंतकरण पवित्र होत, वाचा शुद्धी होते. नामानं काय काय होतं? वाचा शुद्धी होते. वाचा शुद्धी, अंतकरण शुद्धी, मुख शुद्धी झाली की मला वाटतं बाकीचं काय होईल? विकारच राहणार नाही ना. विकारच राहणार नाही. आणि विकार जीवन होणं म्हणजे आमचे तुकोबाराय अभंगाचं दुसरं चरण. धारू संताचे मार्ग, संताचे मार्ग, आळराणी भरले जग, आळराय भरले जग, ईशान भाले संतांचे मार्ग झाडतात. मार्ग या शब्दाचा अर्थ रस्ता. मला वाटतं रस्ता न म्हणता संतांनी दाखवलेल्या आचार, संतांनी जे आपल्याला दिलेले नियम आहेत ते नियम पाळणं म्हणजे झाडणं आहे. संत आचरण करून दाखवतात. काय आचरण करायचे ही संतांची क्रिया आहे. झाडू संतांचे मार्ग. मला वाटतं मार्ग झाडण्याची पाळी का आली असं विचारावं लागेल. कचरा झाला म्हणूनच ना. झाडण्याची पाळी केव्हा येते? आमच्या माता बहिणी घर झाडतात, स्वच्छ करतात. का? कचरा होतो म्हणूनच. गल्ली का झाडावी लागते? ही शहरातली गल्ली. मला वाटतं झाडूसाठीच किती लोक आहे आपल्या महापालिकेत. ते झाडतात का अजून काय करतात याच्याबद्दल नाही बोलायचं आपल्याला. त्यांच्या कामाबद्दल नाही बोलायचं आपल्याला. आपल्याला आमचे संत काय करतात हे सांगायचं. कोण काय करतं? सामान्य लोक. सामान्य लोकांचं सांगितल्यापेक्षा कधी संतांचे विचार सांगितले. तुकोबारे सांगतात आम्ही झाडू संतांची मार्ग. पुन्हा अर्थ असाही घेता येईल, संत ज्या रस्त्याने जातील तेच रस्ते झाडायचे असाही अर्थ होईल कदाचित. ज्या रस्त्याने संत जातात, प्रवास करतात ते रस्ते झाडायचे का? नाही. संत हे जगातला कचरा सगळा टाकायला झाडायला आलेले. कोणता कचरा आहे? पहिला जर कचरा असेल तर मला वाटतं मोह, ममता, आशा, काम, क्रोध, मद, मत्सर हे झाडायचे त्याजवळ. तुकोबाराला विचारलं काही लोकांनी, महाराज तुम्ही कामाला काय केलंय?
तुकोबाराने सांगितलं, काय केलं कामाला? बांधून टाकलं म्हणले आम्ही त्याला. कामाला काय केलं? बांधून टाकलं, मोहाला नष्ट करून टाकलं, सगळे संपून टाकले, क्रोधही संपून टाकला. मला क्रोध संपवला तुकोबाराने. मम्माजी कोणी किती मारलं सगळं चरित्र पाहून घ्या. आणि सरळ बांबूच्या काठी नव्हतं मारलं, काट्याच्या काठीनं मारलं होतं. म्हणजे काटे सगळे अंगात शिरले होते, तरी ते कीर्तनाला आले नाही. म्हणून तुकोबाराय पुन्हा त्यांचे हातपाय दाबायला गेले. तुमचे संन्यासी बॉय, तुम्ही साधू आहेत, तुमचे हात दुखले असतील मला मारल्यानं. मी जड आहेत, मी एक सामान्य आहेत, माझ्या अंगाला काही झालं नाही, पण तुमचे हात दुखले असतील, पाय दुखले असतील म्हणून त्यांचे पाय दाबायला गेले. कशाला मुठमाती दिली? क्रोधाला मुठमाती दिली. आणि लोभ तर नव्हताच, आशा तर शिल्लकच नव्हती. आशाही नाही, लोभ नाही, क्रोधही नाही. पण हे केव्हा जातात? जेव्हा काम संपतो तेव्हा हे जातात. कामची नाही तेथे क्रोध शिकायचा, कामची नाही तेथे क्रोध शिकायचा. जिथं काम नाही तिथं क्रोध नाही, आणि जिथं क्रोध नाही तिथं संघर्ष नाही. जिथं काम नाही तिथं क्रोध नाही, आणि जिथं क्रोध नाही तिथं संघर्षच नाही, भांडणच नाही ना. मग काय होतं तिथं? जिथं काम आहे तिथं क्रोध आहे, जिथं क्रोध आहे तिथं लोभ आहे, जिथं लोभ आहे तिथं आशाही आहे. हे विकार आहेत सगळे. मला पहिल्यांदा जर काय झालं असेल, तुमच्या आमच्यासाठी सांगितलंय ते सगळं. झाडू संतांचे मार्ग, विकाररहित जीवन करायचंय. विकार शिल्लक ठेवायचा नाही, आणि विकार शिल्लक राहणार नाही. याच्यासाठी काय औषध? फक्त नाम औषध आहे. कशाचा स्वीकार केला तुकोबाराने? मंत्र दिला राम कृष्ण मंत्र दिला राम कृष्ण आहे. मला वाटतं तुम्ही आम्ही माळकरी झालो सगळे. सगळ्याला कोणता मंत्र दिलाय आपल्या गुरुनी? राम कृष्ण. जो तुकोबाराचा मंत्र तोच आमचा मंत्र आहे. पण आम्ही त्या मंत्राचा उपयोग किती करतोय? प्रत्येक ठिकाणी मला वाटतं पहिला रामकृष्ण आहे हाच उच्चार निघाला. कुठे रामकृष्ण हरी, कुठल्याही कार्याच्या प्रारंभी मला वाटतं सगळे विकार नाहीचे होते, जीवन पवित्र होईल. तुम्हाला पवित्र जीवन कशानं होतं? याच मंत्रानं जीवन पवित्र होतं. आणि या मंत्रानं जीवन पवित्र झालं की मग त्या कुळात साधू जन्माला येतात, संत जन्माला येतात, कुठेही उठतात आणि जात नाही ते जन्माला. मला वाटतं तुकोबाराच्या वडिलाचा पूर्ण इतिहास जर पाहिला, किती वर्षाची परंपरा आहे वारीची, किती वर्षाची परंपरा आहे. श्री तुकारामा, प्रिय श्रीरामा, असुर विरामा, स्वानंद रामा, अतुल विरामा. काय गोड प्रमाणित मला. कुठून सुरुवात झाली? पंजोबा पासून अगदी आजोबा, वडील,
आणि वडिलाच्या नंतर मला वाटतं तुकोबाईकडे ती परंपरा आहे. 3 भाऊ होते, एकाने अगोदरच संन्यास घेऊन टाकला. एक भाऊ असणारा त्यालाही नंतर उपरती झाली आणि तोही तुकोबाराचा अनुयायी बनला. त्यांनी जे अभंग केले, तुकया बंधू या नावाने अभंग केले. तुकया बंधू म्हणे भावा, शब्द इतुकाची राखावा. कान्होबाराय त्यांचं नाव. त्यांनी अनुयायी स्वीकारला. अशी परंपरा असणारे तुकोबाराय. किती पिढ्याची परंपरा आहे, 1-2 पिढ्याची नाही. तर तुकोबाराय सांगतात, माझ्या वडिलाची मिराशी गाणी, तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलोपार्जित माझी परंपरा आहे, जेव्हापासून माझं जीवन आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, कशासाठी आलो तर झाडू संताची मारे. का बरं झाडण्याची वेळ आली तर तुकोबाराय सांगतात, आडराने भरले जग. आडरान कशाला म्हणतात माहिती की तुम्हाला? जो रस्ता सोडून चालतो त्याला आडरान म्हणतात. आता तुम्हाला शहरात सगळे रस्त्याची जिकडे तिकडे आडरान पाहायचं असतं, आमच्या खेड्यात येऊन पाहतो. म्हणून लोक म्हणतात, अरे रस्त्यानं चला, रस्ता सोडून जाणं म्हणजे काय? आडरान आहे ना. हे शब्द तुकोबाराने गाठ्यात घातले मला. आडराने भरले जग. मग आता काय म्हणलं तुकोबाराने? कसं जग भरलं म्हणले? आडरानाने रस्ता सोडून चाललंय सगळे. आडराने भरले जग. आणि आम्ही काय तुम्हाला द्यायला आलो? उच्चिष्टाचा भाग. आमच्या साधू संतांचं जे उच्चिष्ट आहे ते तुम्हाला द्यायला आलो. भाग उरला तो शेव, जो शिल्लक आहे तो तुम्हाला देणार आहेत. आणि मग 3ऱ्या चरणात अर्थ लोपली पुराणे. पुराणाचा अर्थ बदलला, शास्त्राचे अर्थ बदलले लोकांनी आपल्या मताप्रमाणे. गीतेवर भाष्य करणारे या देशात मोठा हजारो भाष्यकार आहेत. आमच्या भगवान परमात्म्याने जे अर्जुनाला गीता सांगितली तिच्यावर भाष्य करणारे हजारो भाष्यकार आहेत. पण मला वाटतं ज्ञानोबारायचं भाष्य सत्य का मानलं? ज्ञानोबारायची गीतेवर ज्ञानेश्वरी ही भाष्य आहे. ज्ञानेश्वरी काय आहे? ज्ञानोबारायचं ज्ञानेश्वरी हे भाष्य आहे. बाकीच्याने अनेक भाष्यकार आहेत. पण सत्य जर भाष्य असेल ते आमच्या ज्ञानोबारायचं. बाकीचे भाष्यकार आहे पण वृत्तीनुसार आहे. त्याच्या वृत्तीनुसार, ज्याच्या वृत्तीनुसार आहे. जशी वृत्ती असेल तसा अर्थ लावला त्यांनी. आज ही माणसं अभंगाचा अर्थ आपल्या आपल्या वृत्तीनुसार लावतात. जसाच्या तसा लावावा, वृत्तीवर नाही. मला वाटतं एकच उदाहरण सांगतो. तुकोबाराय सांगतात एका ठिकाणी, देते आणि घेती हे नर काशी जाती म्हणतात. कसा अर्थ लावा तर तुम्ही लावा. देणारी घेणारी कुठं? काशीला का? विठ्ठल असा भाव नाही त्या अभंगाचा. कथा कन्या गोकरी कथेचा विकरा
सगळा अभंग पाहून घ्या, मला सांगायला नाही वेळ त्यात. आम्ही कसे अर्थ लावले आणि आम्ही काय रडतो तुमच्या समोर. अर्थ लोपली पुराणे, पुराणाचे अर्थ झाकून टाकले महाराजांनी. कोण झाकू शकतोय? जो विद्वान आहे तो झाकतो ना, का अज्ञानी लोक झाकतील? पुराणाचे अर्थ अज्ञानी नाही झाकू शकत, विद्वानच झाकू शकतात. आपले पोट जाळण्यासाठी या विद्वानांनी अर्थ लोपून टाकले, मनासारखे अर्थ लावले मला. म्हणून तुकोबाराला यावं लागलं, म्हणून तुकोबाराला यावं लागलं. अर्थ लोपली पुराणे. पहा पुढचं चरण. नाश केला शब्द ज्ञाने. आता शब्द हे खरंय का शब्द हे ब्रह्म आहे? शब्द काय? शब्द काय? शब्द हे शस्त्र आहे आणि त्याचं परिवर्तन करून टाकलं या लोकांनी. खरं भक्ती क्षेत्रामध्ये महान अन्याय झालेला आहे सामान्य जनावरा. जनतेवर खूप अन्याय झालेला आहे आणि आपल्या मताप्रमाणे अर्थ लावून या सामान्य भोळ्या भाबड्या लोकांनाही फसवतायत. फसवतायत सगळे. आणि मग त्यालाच काय नाव फसवलं, उघड झालं तर अंधश्रद्धा आणि झाकेला असलं तर महात्मा. प्रगट झालं तर काय म्हणतात त्याला? अंधश्रद्धा आहे. आणि अंधश्रद्धेचा बाजार आहेच म्हणतात. पुन्हा पुन्हा तरी झाकणच टाकतात. जगद्गुरु तुकोबारे सांगतात, अर्थ लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञान. किती वाईट शब्द आहेत मला. शब्द ज्ञानी लोकांनी नाश केला. नाश केला शब्द ज्ञानी. पुढे काय आहे? विषय लोभी. विषय लोभी म्हणे. अर्थाचा परिवर्तन कोण करतो? ज्यांच्या मनात विषय आहेत. विषय फारच बारीक आहेत महाराज. म्हणून मी म्हणत असतो, आपल्या संभाजीनगरात एक एक प्राणी एका एका विषयानं मरतो आणि मनुष्य प्राण्याला 5 विषय आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. शब्द विषय. ती पेटी गोड वाजती. चाली जर पिक्चर मधल्या म्हणल्या ना आपल्या अभंगाला, लय गोड लागत्या लोकायला. हरिपाठात कोणता झाली म्हणते तुम्ही? काय आहेत अवस्था आहे? अवस्था काय आहेत? कुणाचा वाटोळ करतोय आपण? लोक जमा करण्यासाठी नाही सप्ताह करायचा, इथं मुक्त करायचे का जमवायचे लोक? मला वाटतं एकत्र जर जास्त जमा झाले तर काय होतं? गोंधळ होतो, गर्दी होते आणि एकत्र आले पुन्हा अनर्थ होतात. मग एकत्र येऊ नाही का? यावे, पण ते समविचारी. कोणत्या विचारात यावे? समविचारी यावे. विषम विचारी येऊ नाही. जर विषम विचारी आले तर अजून स्फोट होतो. मी नाही सांगत, तुकोबारे सांगतात, अर्थ लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी मने. इथं नका विषय लोभासाठी तुम्ही कीर्तन करीत बसू. इथं लोभ असू नये विषयाचाच नाही, कुठलाच लोभ नाही. आणि आपण या चाली म्हणून, मी चाली बंद करतो आम्ही कधी कधी कायमच बंद करतो. नाही तो बसला, एखादा गायक खाली बसला तरी चालतो. येडेवाकडे खूप चांगले म्हणतात, आपल्याला आवडतं ते. पण जर नटाच्या चाली म्हणत असतील तर नट वैकुंठाला जातात का बरं? माय मावल्या. नटाचं आचरण काय असतं? आणि त्याचं जर आपण घेतलं तर आपली परंपरा कुठं लागल? नट कोणाला म्हणतात? पुन्हा कीर्तनात असतात का ते? उलट त्यांनी आपलं घ्यावं, आपण त्यांचं घेऊ नये. ते आपलं घेतात, ते अभंग गातात आपले, आणि आम्ही त्यांच्या चाली घेतोय. म्हणजे आता आम्हाला अधोगतीला जायचं का त्यांना? हे आपण आपलं ठरवू.
म्हणून तुकोबारे सांगतात, अर्थ लोपली पुराणे, नाश केला शब्दज्ञाने, विषय लोभी म्हणे. जास्त खाली येऊन बोलत नाही मी. मोठमोठे लोक सुद्धा मार लोकांच्या पाया पडतात. आता मागे तुमची निवडणूक झाली, हे जेवढे असतील नव्हते पडत पाया, आता पडतील का? आता महाराज त्यांच्या पाया पडतील. महाराज कुत्र्यासारखे फिरतीलच त्यांच्या मागे लोभाने. जे लोभी आहेत ते त्यांच्या मागे फिरतील. हे तुकोबारेचा अभंग बारकाईनं पहा चांगला. विषय लोभी कशासाठी फिरतात? विषयासाठी. आणि बघा ज्ञानोबाराचे काय मत आहे. विषय कोणाचा पूर्ण झाला? विषय भोगिता कोण तृप्त झाला? इंधनी निवाला अग्नी कोठे. किती जरी विषय सेवन केले तर विषयात तृप्ती होते का? अजून वाढते. अग्नी पेटवला आणि त्याच्यावर रॉकेल टाकलं, विझल का अजून भडकत? अजून लाकडं आणून टाकले, जास्त भडकल का अजून विझून जाईल? पेट्रोल टाकलं काय होईल? जळीत पदार्थ. इंधन म्हणजे जळीत पदार्थ. इंधनी निवाला अग्नी कोठे. विषयाचा नाश करायचा असेल तर विषय हा नारायण झाला पाहिजे. नावड जन धन माता पिता, नावड जन धन माता पिता, नावड जन धन माता पिता, माता पिता. विषय तो जाता धन नारायण, विषय तो जाता धन नारायण. स्पर्श विषय भगवंत स्वरूप, रस विषय भगवंत स्वरूप, शब्द विषय भगवंत स्वरूप, सगळे विषय भगवंताशी एकरूप करत. विठ्ठल माय, विठ्ठल बाप, विठ्ठल माय बाप तुमचा, विठ्ठल बहीण आणि भ्राता, विठ्ठल विण चाल नाही होता, तुका म्हणे आता नाही. विषयच विठ्ठल म्हणून विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय विषय राहू नये. दुःख कशामुळे? विषयामुळे. विषयाचे लोलंघन ज्ञानोबारे सांगतात. दुःख पावतील म्हणून सांगतात. अजूनही प्रमाणे विषय ओढी फुलले जीव, आता याची कोण करील जीव. उपजे नारायणी भाव, पावनी ठाव नरदे. विषयाचे संसुख, बेगडाची बाहुली, आभराची सावली. हे फक्त थोडक्यात सांगितलंय. विषयाचं सुख किती याचं वर्णन केलं इथं. आपण विषयावर बोलतोय. विषय ओढी फुलले. जे जीव विषयाला बोलले ते सुखी आहे का दुःखी आहेत? कोणता विषय आहे? मला वाटतं विषय तर दूर राहिले. व्यसन, व्यसन, जे व्यसन लागलेले आहे तुम्हाला, व्यसनानं तरी तुम्ही सुखी आहे का? व्यसन लागतंय आणि सुटतही. सोडलं तर सुटतं, लावलं तर पण दुःखच आहे ना. लोक म्हणतात नाही नाही
आमचा ताण जायसाठी आम्ही व्यसन करतो. पण नामस्मरण करा ना, भगवंताचं नामस्मरण करा. तो जगाचा नियंता परमात्मा आहे, तो सगळं त्याच्याकडे घेऊन टाकेल तुमचं दुःख. म्हणून कीर्तन सुद्धा पोक्त महापुरुषाचे की जे तरले म्हणून समजावे. कुठे गेले? 50च्या पुढे गेले, ते आता 60च्या पुढे गेले. अशाचे शब्द ऐका, त्यांनी शिव्या दिल्या तरी ऐका. पण तरुणांनी तुमचं मनोरंजन किती केलं तर तुम्हाला ते अध्दपाताला नाही. तरुणाचे जे शब्द आहेत महाराज, कारण स्वतः पोक्तपणा समृद्धपणा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत वाणीनं बोलणं सुद्धा दुःख आहे. नाही तर मला वाटतं ते लाजीरवाण आहेत, गाठ्यात अभंग आहे तसे मला सांगता येणार ती. तुकोबारे सांगतात, एका अभंग सांगूनच ठेवतो. परस्त्रीची म्हणता माता, चित्त लाजविते चित्ता. चित्त तुमच्या चित्ताला काय करतं? काय विषय आहेत? पोक्तपणा आहे का? हे गाथ्यात अभंग आहेत महाराज. नुसते अभंगाचे पारायण करू नका, अभंगाचा भाव पहा. प्रत्येक काय म्हणतात तुकोबाराय, पण अर्थ लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी मने. काय केलं या लोकांनी? साधनं बुडवून टाकली. सगळी साधने ही बुडविली. काय साधन आहे? साधने तरी हीच दोन्ही, जो कोणी साधील परश्री परधन. काय गोड वर्णन आहेत महाराज. विषयासारखं म्हणलं पाहिजे. काय सारखं? विषया समान. विषया समान. तुमच्या समोर कोणीतरी माता भगिनी आहेत, विष घालून स्वयंपाक केला आणि तुम्हाला आमंत्रण दिलं, जाल तुम्ही जेवायला? काय घातलं? अन्नात विष घातलं आणि तुम्हाला जेवायचं आमंत्रण दिलं. तुम्हाला माहिती आहे अन्नात काय विष आहे. जाल जेवायला तुम्ही? घ्यायला एखादा घास? तसं विषय लोभी म्हणे, साधने ही बुडवली. या विषय लोभी लोकांनी साधनं बुडवून टाकली भक्तीची महाराज. हा फक्त देखावा आहे. हा काय आहे? देखावा आहे. आणि मला वाटतं देखावा कुठं असतो? तुम्ही ठरवा कुठं असतो. मग भक्ती हा देखावा आहे का? भक्ती देखावा नाही, भक्ती पाहण्यासाठी नाही, तर भक्ती आचरणात आणण्यासाठी आहे. त्या अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतो, पितू भक्ती ताडा गोरा, पितू भक्ती ताडा गोरा, पितू भक्ती ताडा गोरा, ओ परिका का
द्यायचे कार जर तुम्हाला जीवन आनंदी बनवायचं असेल, आनंद होऊन आनंदी राहायचं असेल, तर भक्तीचा डांगोरा पिटवा. डांगोरा म्हणजे दौंडी पिटवा. कोण पिटवतं आमच्या वारकऱ्यामध्ये दौंडी? चोखोबाऱ्यांनी दौंडी पिटवली. चोखोबाऱ्यांनी काय पिटवली? त्या अभंग नुसते पाठ करायचे नाही महाराज, आचरणात पण आणायचे. चोखोबाऱ्यांनी दौंडी पटवली. कशासाठी दौंडी? आता साधनं झाली प्रसारणाची. पूर्वी साधनं नव्हते. मला वाटतं गावामध्ये, खेड्या गावामध्ये काय पिटवत होते पूर्वी? दौंडी पिटवायची. कीर्तन असलं तरी दौंडी. गावात कीर्तन जरी असलं ना तरी दौंडी पिटवायचे. आता मोबाईलला ते व्हॉट्सअपला टाकलं की सगळ्या लोकांना माहित होत. आता सांगायला वेळ नाहीये. मग यायचं न यायचं ते त्यांच्याकडे. पूर्वी माहिती मिळाली का धावत पडायची. पिटू भक्तीचा डांगोरा. काय भक्तीचा डांगोरा? श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्रीराम 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 जय राम, भक्तीचा डांगोरा म्हणजे भजन करायचे. भजन भक्तीचा डांगोरा पिटवायचा म्हणजे भजन करायचंय. ते कुणाचं? भगवंताचं भजन करायचं. दुसरं कुणाचंच भजन नाही महाराज. भजन फक्त भगवंताचं. मला वाटतं भजन मुक्त करी. भजन काय करतं? मुक्त कर. भजने उद्धार करी. भजनाने उद्धार होतो. अजून भजनाने काय होतं? मला वाटतं शरीरच पवित्र होऊन जातं. होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, कीर्तन सांग, कीर्तन सांग, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, हरिरूपांग होतं. कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन शुद्ध, कीर्तन शुद्ध असं म्हणलं तर काही वावगं होणार नाही. चांग म्हणजे शुद्ध. कीर्तन शुद्ध असलं पाहिजे. मग ते संकीर्तन असो, कथा कीर्तन असो, नाम संकीर्तन असो, सगळी कीर्तन शुद्ध आहेत. कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरिरूप अंग होतं. पिटू भक्तीचा डांगोरा. भक्तीचा डांगोरा पिटवायचा आहे. गल्लोगल्ली सांगायचा आहे. म्हणूनच बाबा आपली जी काही एकादशीला असेल, उत्सवाच्या दिवशी आपण काय करतो? गावोगाव प्रदक्षिणा काढतोय. आमच्या पताका, विना, तुळशी आणि आपण हा डांगोरा पिटवतोय. सगळ्याला उत्तेजित करतोय या आमच्या मिरवणुकीमध्ये. कोणती मिरवणुकी? आम्ही डांगोरा पिटवला भक्तीचा. ज्या मिरवणुका काढतो आपण त्या सगळ्या डांगोरा पिटवलेला. पिटू भक्तीचा डांगोरा. याने काय लाभ आहेत? तर कळी काळाशी दरारा. कळी काळ आपल्याकडे येत नाही. नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा, सुदर्शन रिघावा, घरटी फिरे भोवती.
जिथं नामाचा जय घोष होतो तिथं यमधर्म सांगेत होता तुम्हाला येथे सत्ता जेथे होय हरी कथा सदा घोष नामाचा. यमधर्म आपल्या दूताला सांगून ठेवतो जिथं नामाचा घोष होतो त्या गावात जाऊ नका. आणि आमच्याकडे तर यमच येतात, कोणाला रस्त्यावर तर कोणाला कुठे तर कोणाला कुठे. आपलं किती भजन खरंय, किती भजन खरंय आपलं. मला दूध खाल्लं, दही खाल्लं, तूप खाल्लं की रूप येत. भजन केलं की तुष्टी येते भजनानं. कशावर तर कळी काळावर. कळी काळाशी दरारा. दरारा या शब्दाचा अर्थ काय? धार. एवढे अर्थ माहिती पण आपण भजन करीत नाही ना. दरारा आहेत महाराज. आपल्याकडे नगरसेवकाचा दरारा राहतो, नाही तर गल्लीतल्या दादाचा दरारा. आता कोणाकोणाचं मला काही घेणं नाही, मी खेड्यातला माणूस. आणि आम्ही काही महत्व देत नाही या लोकांना. खेड्यात किंमत देत नाही, कोणाच्या मागे फिरत ही नाही. आम्हाला माहिती हेच आज होतील जाणार आहे. याच्या मागे फिरून आपल्याला पुढे पुण्याला नेणार आहे. पुन्हा कोणाकडे हात पसरायचं काम नाही आम्हाला. आम्ही सदैव सुडके जाऊ पुढती भिके कुत्री घर राखीती नांदणू काहीशी सांगा. हे आपल्यासाठी सांगितलं तुकोबारायला. कुत्र्याने घर राखलं पाहिजे, चोराची भीतीच नाही. पण कळी काळाशी दारा. नामदेवराकडे काळ नाही गेला मला, ज्ञानोबाराकडे काळ नाही गेला, तुकोबाराकडे काळ नाही गेला, आमच्या संतांकडे काळ नाही जाऊ शकला. कारण तुकोबारे सांगतात काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. पण आम्ही कोण म्हणतंय या शब्दावर फार लक्ष ठेवायचं. आपण भजन करणार नाही. तुकोबारे म्हणतात जगा काळ खाय आम्ही माथा दिला. ते भजन करून आपणही त्याच्या माथ्यावर पाय द्यायचा. पिटू भक्तीचा डांगोरा कडी काळाची दरारा. फल काय तुका म्हणे करा जय जयकार. जय जयकार. प्रोत्साहित व्हा सगळेजण. आनंदानं भजन करीत जा. कधीच तुमचं वाईट होणार नाही. म्हणून तुकोबारे सांगतात झाडू संताचे मार्ग आडराणे फिरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शिव विठोबा कुमार 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 गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार जय गोपाल कुमार गोपाल मांडलेला आहे. महाराज कीर्तन ऐकूच तर लोकांना काही वाटत नाही. कीर्तन ऐकलं की लोक हार घालायला येत नाही. नाही तर पुढाऱ्याला हार घालायसाठी याद्या राहते असं लांबलं. धाडच नाही झालं पाहिजे यायचं. आपलं आचरण शुद्ध पाहिजे. आमचा हा भाव आहे. आम्ही लोटांगण घालू त्याला. त्याच्या घरी
मला वाटतं पुत्र होऊन राहतो. नाही माणूस होऊन राहता आलं तर सत्य आचरणाचा जर एखादा जीव असेल तर त्याच्यावर पुत्र होऊन तुझ्या दाशीचा दास करून नाही तुझे दारीचा पुत्रा नको मोकालू. ही अवस्था ठेवावी. आणि म्हणून मानासाठी पान नाही, भक्तीचा आचार करा. इथं मग बाकी याला काहीच महत्व नाही बाकी विषयात. म्हणून पिटो भक्तीचा डांगोरा कळी काळाशी धरारा तुका म्हणे करा जय जयकार आनंदी. मला वाटतं आरती होणार आहेत. सूचना आहे सर्व श्रोत्या वर्गांना, आरती होस तर कोणी उठू नका. माझी वेळ संपलेली आहे. किती वाजले महाराज? 10. माझी वेळ संपलेली आहे. मी पुढे जाणार नाही. पुन्हा पुन्हा सांगतो, आचार फारच महत्वाचा आहे. भक्ती क्षेत्रात आचार अत्यंत महत्वाचा आहे. उच्चारापेक्षा आचार फार महत्वाचा आहे. आपल्याकडे आपण उच्चार खूप करतोय पण आचरण करीत नाही. त्याच्यामुळे भक्तीचा आपल्याला आनंद मिळत नाही. भक्ती करून दुःखच भोगतोय. नाही तर आमचे तुकोबारे सांगतात, जो खरा भक्त आहे दुःख ते कैचे नाही स्वप्नाशी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारी दाशी, त्याचे वरम आहे आम्हापाशी, सुखे राहिलोची प्रेमाच्या. त्याच्याजवळ प्रेमानं राहा, तुम्हाला कधीच दुःख स्वप्नात सुद्धा पाहायला मिळेल. साधन आहे. दुःखाचा नाश करणं म्हणजे फक्त भजन आहे. तुका म्हणे आम्ही खातो आनंदाची लाडू. घ्या रे. काय पुढं? नका चरफडू. तुम्ही घ्या, चरफडू नका. अजूनही त्याच्या पुढे जाऊन सांगतात, नाही आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा, आला शाकारा मुच्यात चाडा, तुका म्हणे भिडा भक्तीच्या. देव भक्तीच्या भिडेनं मला वाटतं नम्र होतं. मला आमचे या यंसा अशी मला वाटतं सगळ्या नव्हता अगोदर. फक्त ते शेळके भाऊ, पठरे मामा, काळे होते, असे जाधवर ते बरेच लोक होते, ते बॉचे अनुयायी होते. त्यांच्यामुळे या यंसाशी आमचा संपर्क आला. मला वाटतं 40-50 वर्ष होऊन गेले या संपर्काला. अजूनही त्या प्रेमानं असे माणसं जोडले खूप आम्हाला. जोडण्याचं कारण काय? माणसं जोडतात केव्हा? मला वाटतं माणसं जोडले पाहिजे का तोडले पाहिजे? जोडले पाहिजे. हा जोडून विनंती आहे. माणसं जोडायला शिका. पण माणसं जोडीत असताना आचरण शुद्ध असेल की आपोआप माणसं जोडतात. काय शुद्ध पाहिजे? आचार. आणि आचाराबरोबर युक्त आहार विहार, नेम इंद्रियाशी सार, नसावे वास्तर, निद्रा बहुभाषा. आहार शुद्ध पाहिजे. आजही आपण त्या मेसमध्ये जेवायला गेलो तो कांदे वाटतात तिला मला. हा जोडून विनंती आहे, घरी खा कांदे पण सप्त्याच्या पंक्तीत तरी नका खाऊ. विषारी अन्न. तुकोबाऱ्याचं प्रमाण आहेत. तुकोबाऱ्याचं प्रमाण आहे का त्यात? मी नाही म्हणत. कांद्याचे खाणार चोजवी कस्तुरी, गाथ्यात अभंग पाहून घ्या कोणी. तर मला काही उद्योग नाही. शेतात बसलो तरी वाचितच बसतो, घरी बसलो तरी वाचितच बसतो, भाकरी काय करतो मोकळ्या राहतो. अडचण काय तिथे? आम्ही भाग्यवान आहेत महाराज. कोणी काम सांगत नाही, काही करीत नाही. आम्ही करतो काम, पण मग बंधन नाही ना. आता देवासाठीच जीवन आहे, देवासाठी समर्पित करायचंय. देह समर्पित हे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका ते आनंद. देह देवाला समर्पित करा. आणि शेवटी नाही केला आणि केला तरी शेवटी आज ना उद्या पण येऊन घेऊन जाणार आहे. देव नाही नेणार ना. आपण देवाला समर्पण करा, आनंद जीवनाचे. एवढंच बोलतो, जास्त बोलत नाही. पुन्हा पुन्हा सांगतो काय तुकोबाऱ्याचे वर्णन व्हा. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. हा अभंग घ्यायचा विषय नव्हता.
पण लोकांचं काय सध्या महाराष्ट्रात वर्तमानपत्रात त्या युट्यूबवर जे येतं ना ते लोक आमच्या समोर काढतात. मग आमचं डोकं, आमच्याकडे पुरावा पाहिजे ना संताचा. आमच्याकडे संतांचा पुरावा, संतांनी काय सांगितलं आणि आता तुम्ही युट्यूब कशाला पाहता? हे संतांनी अगोदर सांगून ठेवलंय हे लोक पुढे असे होतील म्हणून. हा पुरावा आहे त्याला सगळा. म्हणून शक्यतो साधू संतांजवळ बसलं तर सात्विक विषयच काढत जा, तामस राजस विषय काढू नका. कारण त्यांच्या डोक्यात तेच येतो, मग त्याला उत्तर द्यावं लागतं, त्याला नाविलाज आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली कोण आरतीवाले या ठीक लवकर यायचे. आधी वाचून दाखवा कोणाचे नाव आहे. अरे होणार आहे डागोरा पेटू भक्तीचा डागोरा पेटू भक्तीचा डागोरा पेटू भक्तीचा डागोरा करी काळाचे जरा तुका मने करा तुका मने करा तुका मने करा तुका मने करा जय जयकारा नंदे जय जयकारा नंदे जय जयकार आनंद आनंद जय जयकार आनंद जय जयकार आनंद जय जयकार
संताचे मार्ग धारू संताचे मार्ग आदराने भरले जग आदराने भरले जग संताचे मार्ग उरला तोच मोस उरला तो झाडू संताचे मार्ग झाडू संताचे मार्ग हर जय जय हर जय जय हर जय जय चला विनय करी हर जय जय